नमस्कार, आज आपण बनवणार आहोत ठेचा पनीर। स्टार्टर रेसिपीमधलाच हा थोडासा वेगळा प्रकार आहे। त्यासाठी सुरुवातीला आपण स्वादिष्ट आणि स्पायसी असा ठेचा बनवूया। मी इथे पॅनमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत। गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे शेंगदाणे आपल्याला मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाण्यांवर हलकेसे डाग येईपर्यंत हे चांगले भाजून घेतलेत। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून घेतले। तेल थोडेसे गरम झाल्यावर यामध्ये 6-7 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहेत। वरून 7-8 लसणीच्या पाकळ्या घालून अर्धा चमचा जिरे घालून घेतले। आता हे सर्व तेलामध्ये चांगलं भाजून घेऊया। या मिरच्या जास्त तिखट असल्याने त्या मी कमी प्रमाणात घेतल्या आहेत। तर इथे सर्व चांगलं भाजून आता थंड होण्यास ठेवून देऊया। हा ठेचा जेवढा तिखट हवाय त्यानुसार तुम्ही या मिरच्या कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता। आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तेलामध्ये परतलेले लसूण, मिरच्या आणि जिरे हे थंड झाल्यावर यामध्ये घालायचे आहेत। त्यानंतर जे काही आपण शेंगदाणे भाजले होते त्यावरील साली काढून ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहेत। वरून आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर कोथिंबीर इथे मी जास्त प्रमाणात घेतली आहे। आता चवीनुसार मीठ घालून थोडंसं लिंबू यामध्ये पिळून घ्यायचं आहे। मिक्सरमधून हे मी जरा जाडसरच फिरून घेणार आहे। यामध्ये पाणी अजिबात न घालता जर हे अशा पद्धतीने चांगलं फिरून घेतलं तर याची पनीरवर कोटिंग चांगली होईल। तर असं हे मी मिक्सरमधून जाडसर फिरून घेतलंय। जरा जाडसर वाटल्याने यामध्ये जे काही शेंगदाणे जाड राहतात पनीर खातेवेळी ते शेंगदाणे चवीला खूप छान लागतात। हे सर्व मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते। तर यामध्ये लिंबू न पिळता हा ठेचा जर का तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर खाल्लात तर चवीला खूप मस्त लागतो। तर इथे मी ठेचा पनीर बनवण्यासाठी 250 ग्रॅम पनीर घेतले। आता याला मधोमध कट करून याचे 2 असे मोठे पीसेस करून घेतले। याच्या आता एका भागाचे मी आता लांब असे पीसेस करून घेते। तुम्हाला जर स्क्वेअरमध्ये कट करायचे असतील तर तुम्ही तसे सुद्धा कट करू शकता। तर पनीरला आता आपल्याला स्टफ करायचं आहे, त्यामुळे मी याच्या प्रत्येक पीसेसला मधोमध थोडंसं कट करून घेतलंय। तर हा ठेचा आपल्याला सुरीने किंवा चमच्याच्या सहाय्याने पनीरच्या मधोमध एकसारखा असा लावून घ्यायचा आहे। पनीर खाताना फिका लागत असल्याने हा ठेचा असा आतून भरला तर खाताना चवीला खूप टेस्टी लागतो। तर इथे हा जास्त प्रमाणात लावायचा नाहीये। याला टेस्ट चांगली येण्यासाठी थोडासा लावून घ्यायचं आहे, कारण आपण याला बाहेरून सुद्धा ठेचा लावून घेणार आहोत। आता याला बाहेरच्या साईडने सुद्धा मस्त अशा लसणीच्या फ्लेवर असलेल्या ठेच्याने या पनीरला चांगली कोटिंग करून घ्यायची आहे। तर या ठेच्यामध्ये पाणी मी अजिबात न वापरल्याने पनीरवर याची कोटिंग किती चांगली झाली आहे। आणि यामध्ये मी जास्त मिरच्या वापरलेल्या नाही आहेत, त्यामुळे हे पनीरचे पीसेस कोणीही खाऊ शकतील। तर असे हे सर्व पनीरचे पीसेस फ्राय करण्यासाठी तयार आहेत। यांना मी आता शॅलो फ्राय करून घेणार आहे। त्यासाठी मी इथे आधीच पॅन गरम करत ठेवला आहे। पॅन चांगला गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतले। तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये एक एक असे पनीरचे पीसेस ठेवून द्यायचे आहेत। यातील तेल हे प्रत्येक पनीरच्या पीसेसला लागेल असं पसरून घ्यायचं आहे। पॅन चांगला गरम झाल्यावरच हे पीसेस यामध्ये घालायचे आहेत। प्रत्येक पीसेसमध्ये थोडंसं अंतर ठेवून द्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही स्लो करायची आहे आणि यांना अर्धा ते 1 मिनिटभर शिजू द्यायचं आहे। तर यांची एक साईड अशी छान अशी शिजली आहे। तर आता यांची आपण दुसरी साईडसुद्धा चांगली शिजवून घेऊया। तर यांची दुसरी साईडसुद्धा अशीच चांगली फ्राय करून घेऊया। यांना साईडने सुद्धा आपण असं चांगलं भाजून घेणार आहोत। असं सगळ्या बाजूने चांगलं भाजल्याने ठेचा हा कुठेही कच्चा न राहता पनीरबरोबर चांगला असा शिजला जाईल। तर असे हे वरून असे हलकेसे ब्राऊन कलर येईपर्यंत सगळे पीसेस चांगले भाजून घ्यायचे आहेत। कमी साहित्यांमध्ये पटकन बनवून तयार होणारी रेसिपी आहे आणि चवीला तर खूप टेस्टी लागते। तुम्ही सुद्धा ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आपण इथे सर्व पनीरचे पीसेस छान असे खरपूस भाजून घेतलेत। तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त नवीन रेसिपींसोबत। धन्यवाद।